डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा. त्यांचे अक्षय यांचे कोणी बंधू असतात कोणी पुढे यायचे. आताशी आपल्या संस्थेच्या जबाबदार पडले कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पुढे बोलू. कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आमच्या अक्षय सामाजिक संस्था दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, त्याचबरोबर शाळेचं जे परीक्षेचं पॅड आहे आणि गरजू लोकांना आपण धान्य वाटपाचा कार्यक्रम आपण आयोजित केले आहे. जवळजवळ 300 लोकांना विद्यार्थ्यांना आपण इथे वह्या आणि शाळेच्या पॅडचं वाटप करणार आहोत. या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आपलं स्वागत आहे. आज जे मान्यवर आपल्या खाली उपस्थित आले आहेत, कारवाई परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आणि आपल्या भाजप पक्षाचे गोवर्धन चौधरी सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी जरा दीपज्वलन करावे.
अक्षय सोनवणे अमर रे, अक्षय सोनवणे अमर रे, अक्षय सोनवणे अमर रे. हा कार्यक्रम करतो आहे तर त्यासाठी आपल्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मनोहर रायबागे साहेब, विभाग सरविभाग, विनोद कांबळेजी भाजपा अनुसूचित जाती अध्यक्ष, किरण वडकर झोपडपट्टी अध्यक्ष भाजपा, शामू मैत्रेजी मंडळ उपाध्यक्ष, गणेश वेळपणीजी, गोवर्धन चव्हाणजी मंडळ अध्यक्ष, आपल्या आरोग्य परिषदेचे वरिष्ठ राजू पेटकर साहेब, गोविंद बावडे APS साहेब, या सर्वांचे अक्षय सामाजिक संस्थेतर्फे खूप खूप आभार आहे की त्यांनी आज वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली आहे. सर्वांचे अक्षय सामाजिक संस्थेद्वारे सर्वांचे स्वागत आहे. साहेब याचा एक शॉल आणि शिवाय सत्कार करावा. आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील सोनवणे यांना मी विनंती करतो की आता आरोग्य परिषदेचे वरिष्ठ साहेब राजू पेटकर साहेब यांना शॉल देऊन त्यांचा सत्कार करायला हवा. यानंतर मी आपल्या संस्थेचे सचिव संदीप सरके यांना विनंती करतो की त्यांनी APS साहेब, गोविंद कांबळे साहेब यांना शॉल देऊन त्यांचा सत्कार करावा. यानंतर मी आपल्या संस्थेचे खजिनदार सुनील सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी विनोद कांबळेजी भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा अध्यक्ष यांचा शॉल देऊन सत्कार करावा. आपल्या संस्थेचे अध्यक्ष आकाश सोनवणे उद्या यांनी पुढे यावे आणि गोवर्धन चव्हाण मंडळ अध्यक्ष नारायण विधानसभा यांचा शॉल देऊन सत्कार करावा. आपल्या संस्थेचे सल्लागार विजय कडके यांनी गणेश वेळपुरे यांचा शॉल देऊन सत्कार करावा. त्याच्यानंतर रहीमभाई यांना मी विनंती करतो की त्यांनी आपला सुनील कांबळे यांचा समाज सुनील कांबळे साईड अब्दुल भाई यांचा सन्मान. अक्षयचा मित्र इथे आलेले आहेत आणि ते गेल्या वेळेला पण वेळात काढून इथे आलेले आहेत. ते म्हणजे हंसराज यांचं आपण इथे रायबागे सरांच्या हस्ते आपण स्वागत करणार आहोत. त्याकरता जोरदार टाळ्या वाजून या परिवाराचं स्वागत करायचं. धन्यवाद. आज या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळत आहे. वाईट वाटतं, प्रत्येकाला आठवण येते त्या व्यक्तीची, कारण ती मनाची जवळची व्यक्ती होती. परंतु त्यांनी फक्त ती आठवण मनामध्ये न ठेवता त्या आठवणीचं कसं शोषितांना, पीडितांना याचा उपयोग करता येईल आणि त्या व्यक्तीला कसं अमर करता येईल याचा एक छोटासा त्यांना प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्यामुळे
अक्षय सामाजिक संस्थाचे पदाधिकारी कशा पद्धतीने या संस्थेचं ही संस्था ओपन करण्यामागे आपला काय हेतू होता हे जरा उपस्थित मंचावरील मान्यवरांना आणि उपस्थित जे काही आपले प्रेक्षक असतील, जे आपले विद्यार्थी असतील, त्यांना आपण 2 शब्दामध्ये व्यक्त करा. सर्वात प्रथम मी सर्व मान्यवरांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. सांगण्याचं तात्पर्य म्हणजे माझा जो भाव होता अचानक आम्हाला सोडून 2 वर्षापूर्वी गेला, परंतु त्याचं नाव समाजात राहावं यासाठी आम्ही त्याच्याच नावाने अक्षय सामाजिक संस्था ही स्थापन केली. तो माझा जो भाव होता तो देखील संस्थेतच कामाला होता, स्नेहा संस्था, आणि त्यांनी लोकांची सेवा केली की कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारीमध्ये त्यांनी लोकांना घरगुती सामान पोहोचवले आणि त्याचं उद्देश हेच होतं की लोकांपर्यंत आपला संवाद साधता यावा. परंतु त्याचे लहान वयातच तो सोडून गेला आम्हाला. त्यामुळे त्याची जी इच्छा होती त्याचं त्याला जे काही करायचं होते ते आम्ही आमच्या संस्थेद्वारे करायचे ठरवले. त्यामुळे आज त्याचा जन्मदिवस आहे 20 ऑगस्ट. त्यामुळे आम्ही असं दरवर्षी 20 ऑगस्टला हा आमचा कार्यक्रम राबवणार आहोत. दुसरं म्हणजे आमचे जे संस्थेचे जे काही पदाधिकारी आहेत ते सर्व या कार्यक्रमासाठी त्यांनी सर्वांनी भरपूर मेहनत घेतली आहे. मी त्यांचे देखील आभार मानतो. आजच्या या उत्कृष्ट सदस्याचे आयोजन करण्यात आलेल्या या अक्षय सामाजिक संस्थेतर्फे खरोखर या सामाजिक संस्थेचे मी मनापासून धन्यवाद करेन. त्यांना मनापासून शुभेच्छा देईन. कारण असा कार्यक्रम फार कमी ऐकायला मिळतो आणि कमी आम्हाला या ठिकाणी बोलायला मिळतात. अशा कार्यक्रमामध्ये राजकारणाच्या व्यतिरिक्त हा कार्यक्रम असेल आणि फार सुंदर कार्यक्रम आहे. एक हा असा घराणीचा 20-22 वर्षाचा युवक एक सामाजिक कार्यामध्ये झोकून देतो, या संस्थेशी जोडून काम करतो. समाजाच्या तळागाळातल्या लोकांसाठी एवढ्या लहान वयात काम करण्याची जी त्याच्या पोराच्याकडे होती आणि अशा पोराला एवढ्या लहान वयामध्ये देवाला सुद्धा चांगली व्यक्ती प्रिय असते तसं देवाला सुद्धा अक्षय प्रिय होता आणि लवकर देवाला त्याला बोलून घेतलं आणि आमच्या या ठिकाणी फार मोठी पोकळी निर्माण केली. मी सांगेन की ज्या माणसाचा वाढदिवस आपल्या सर्वांचे साजरे होतात तर साहेब त्याची पुण्यतिथी साजरी होते त्याच्यासारखा मोठा व्यक्ती कोणी नाही. आणि त्यामुळं हा अक्षय हा त्या सोनवणे कुटुंबाचा सगळ्यात मोठा हा तुमचा चिरंजीव आहे. हा सर्वात मोठा तुमचा मार्गदर्शक आहे आणि सर्वात मोठा हा तुम्हाला मार्ग दाखवणारा तुमच्या घरातला एक चांगली व्यक्ती आहे. त्याच्या पाठीमागे असणाऱ्या सर्व लोकांनी आणि या ठिकाणी बसणाऱ्या सर्व मुलांनी या ठिकाणी असणाऱ्या सर्व
सोनवणे कुटुंब आणि सर्व या ठिकाणी कट्टर कुटुंब बरेचसे या ठिकाणी चांगले सामाजिक व्यक्ती सर्वांनी आदर्श याचा ठेवावा आणि समाजासाठी वाहून घ्यावं. समाजाला जिथं जिथं दुसरी गरज असेल तिथे तिथे समाजासाठी तुम्ही कामं करावी एवढीच या चरणी या वेळेला मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. या सर्व ज्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्याच्यानंतर आपले धारावीचे कार्यक्षम तत्पर सदरक्षणाय फलनिग्रहणाय असे आमचे कार्यतत्पर धारावीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याबद्दल आपण बोललो तेवढं कमी आहे, पण त्यांच्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी जास्त बोलत नाही. मी सरळ साहेबांकडे माहिती देतो आणि आजच्या या कार्यक्रमाबद्दल 2 शब्द त्यांनी व्यक्त करावेत अशी त्यांना विनंती करतो. राजा पेडकर साहेब, जोरदार टाळ्या. सर्वांना नमस्कार. आरोग्य विशेष मला इकडे बोलवलं अक्षयचा भाऊ माझ्याकडे आला सकाळी. त्यांनी मला सांगितलं की साहेब अक्षय असं 26 वर्षी काहीतरी देवाला प्रिय झालेलं आहे आणि त्याचं कार्य मला त्यांनी सांगितलं आणि त्याचं पूर्ण कुटुंबच त्यावेळी संस्थेमध्ये काम करतो. त्या समजा आपल्याकडे पोलीस स्टेशनला 2 बरेचसे अशा संस्थेचे लोकांना मार्गदर्शनाला त्यांच्या कौटुंबिक अडचणी सोडतात. आपण सगळे स्वतःसाठी तर जगतच असतो पण जे दुसऱ्यासाठी जगतो त्याला विलक्षण महत्व आहे. दुसऱ्यांसाठी जगणारा फार महत्व आहे आणि तुम्ही वेळ काढून ते काम करताय. या सर्व परिवाराला माझ्या त्यांचे खूप खूप शुभेच्छा आणि मासिक कार्यक्रमाला माझी मीटिंग कार्यक्रम मी आपल्यासाठी सर्व आलेलो आहे. थँक्यू व्हेरी मच. भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. एक मिनिट. मुलांच्या हातात येणार हे नाही सर झालं का? थांबा 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 हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। इससे मौजूद हूँ मुंबई के धारावी में, देख सकते हैं आप ये सारे के सारे जो लोग हैं ये एक सामाजिक कार्य कर रहे हैं धारावी जैसे क्षेत्र में। हमारे सामने यहाँ पे मनोहर रायबागी जी आए हैं, धारावी के सीनियर इंस्पेक्टर भी आ चुके हैं। आज जो ये सामाजिक कार्य जो यहाँ पे किया जा रहा है और कर रहे हैं, तो ये जो करने का कारण क्या उनसे जानना चाहिए। सर, धारावी जैसे क्षेत्र में इसी हॉल में एक सामाजिक कार्य किया जा रहा है। यहाँ पे हमने देखा है कि लगभग 200 से 300 बच्चों को कुछ किताबें वगैरह बांटी जा रही है। ऐसा क्यों, ये क्या कारण है कि जिसके वजह से सामाजिक कार्य किया जा रहा है? देखो, यहाँ जो अक्षय करके लड़का है वो एक सामाजिक कार्य में खुद उसने अपना पूरा जिंदगी बर्बाद दिया है। और वो जो सोनवणे कुटुंब परिवार का वो लड़का था और ये 5 साल में वो लड़का रहता है। अभी उसने पीछे जो कोविड में भी ये जो अपना लोगों में स्नेहा संस्था से जुड़ के जो लोगों में धान्य बांटना, लोगों को दवाखाना लेके जाना और ग्राउंड लेवल पे लोगों को जो दवाई देना, वो जिसको जब भी बाहर लोग नहीं पढ़ते थे घर से, ऐसे टाइम पे वो बच्चा बाहर जाके लोगों को राहत पहुंचा था। और ऐसे अचानक उसका देहांत हो गया है और उसके वो देहांत का जो आज उसका बर्थडे है, आज उसका जो आज ये बर्थडे के समय में उसका ये कार्यक्रम हर साल उनका जो कुटुंब है, ये जो सोनवणे कुटुंब है, वो हर साल उनका कार्यक्रम करते हैं। और उसके जन्मदिन पे ये बच्चों को नोटबुक बांटना, खाओ बांटना और अलग अलग चीज बांटने का कार्यक्रम करते हैं। यही कार्यक्रम ये हॉल में आज चालू है। मैडम, आप लोगों का ऐसा क्या उद्देश्य है? हर साल आप लोग कुछ ना कुछ कार्यक्रम करते हैं, आप लोगों का मेन उद्देश्य क्या है ये कार्यक्रम करने का? मेरा एक उद्देश्य है कि जैसे अक्षय सामाजिक संस्था में ही काम कर रहा था, आज स्नेहा संस्था में काम कर रहा था, तो मैं चाहती हूँ कि ये
लेकिन उसका नाम हमेशा अमर रहे। यही हमारा उद्देश्य है कि मतलब उसके याद में और बहुत सारे बच्चों को कुछ मदद हो जाए और उसका नाम हमेशा ऐसे ही अमर रहे। यही हमारा उद्देश्य। कोई भी सामाजिक कार्य जब किया जाता है तो उस कार्य को करने के लिए बहुत समय लगता है। ऐसे कितना समय लगा आप लोगों को ये डेटा निकालने के लिए? क्या आप लोगों को अगर किताब भी बांटना है तो लोगों को एंट्री करना पड़ता है? ऐसे कितना वक्त लगा आप लोगों को? हमको तो 6 महीना लगा सब इन सब के लिए। सब मेहनत किया हम लोग ने, सबके घर में जाके कोई बच्चे कितने हैं घर में, कितने लोग को बुक चाहिए, किसको क्या चाहिए, वो हम लोग देखे सब हो गए। उसके कारण से हम लोग बहुत मेहनत किया, सब मिलके मेहनत किया। सबके घरों घर जाके हम लोग उनके नाम लिख के उसमें क्या अड़चन है, क्या प्रॉब्लम घर पे, उन लोगों का राशन भी हम लोग बांटते हैं तो गरीब है करके। तो और बहुत कुछ करना चाहते हैं हम लोग संस्था के मार्फत। अभी ये तो शुरुआत है, हम लोग आगे तो बहुत बाकी है और आपको करना। आप जब किसी के घर में जाते हो तो धारावी जैसे क्षेत्र में आपने अक्सर सामाजिक संस्था का नाम से जो संस्था भी ओपन किया, आप लोगों का उद्देश्य भी यही है कि हम हमारे भाई के लिए ये पुण्य कमाना चाहते हैं, जो भी यहाँ पे होगा उनको दुआ मिलेगी। लेकिन सबसे बड़ा जो मसला है ये जो धारावी क्षेत्र है, इसमें आपको ऐसे क्या क्या सबसे बड़ी बेसिक प्रॉब्लम मिले कि लोगों को ये सुविधा मिलेगी तो ये लोगों का अच्छा होगा? ऐसे आप लोगों को घर में जाने के बाद क्या पता चला? बहुत बच्चे गरीब है आज के टाइम, माँ बाप 2 टाइम का खाने के लिए बहुत मुश्किल होती है। तो उन लोग हम लोग सोच रहे कि वो गरीब बच्चे के लिए हम लोग कुछ कर सकते हैं। ऐसा हम लोग को लगता है गरीब बच्चों को हर बच्चा स्कूल में जाना चाहिए, पढ़ना चाहिए और देश का कल्याण होना चाहिए। और हमारा हेतु है कि हर साल में हम लोग 500 से 1000 बच्चों को तो बुक कुछ उन लोग लगने वाले सामान हम लोग बांट सकते हैं, तो उन लोग जरूरत पूरा कर सकते हैं हम लोग सब चीज के लिए। और ऐसा लगता है आने वाले टाइम हम लोग सक्सेस हो सकते हैं सब देख के। विनोद जी क्या कहेंगे? या धारावी जैसे क्षेत्र में भी एक हिंदू मुस्लिम एकता के तो कोई ना कोई प्रोग्राम करके कार्यक्रम करके लोगों को मिसाल देते हैं, लेकिन इस बार जो मिसाल है हमने देखा है कि अपने भाई के मोहब्बत में लोगों ने ये प्यार दिखाया है। लोगों को किताब बांट रहे कि ये बच्चे शिक्षा से वंचित न रहे, ऐसी किताबें बांटे जा रहे। क्या कहना चाहिए? देखिए, सबसे पहले तो मैं इन आयोजकों का धन्यवाद व्यक्त करता हूं कि ऐसे सुंदर कार्यक्रम में उन्होंने मुझे आमंत्रित किया और साथ ही साथ हमारे साथ में धारावी के ज्येष्ठ शिवसैनिक और सदैव कार्य तत्पर ऐसे कार्य सम्राट होने वाले हैं मनोहर जी रायबागे जी भी इस कार्यक्रम में शामिल है। मैं तहे दिल से सभी आयोजकों का आभार और अभिनंदन करना चाहता हूं कि हमें इस कार्यक्रम में आमंत्रित किया। वही दूसरी बात, आप जो कह रहे थे हिंदू मुस्लिम जो कुछ चलता है वो चलता रहेगा, मगर एक बात आपको आपके चैनल के माध्यम से बता दूं कि जो इंसानियत धर्म है वो सबसे बड़ा चीज होता है और इंसानियत को मानने का काम ये संस्था के माध्यम से आज हो रहा है। ये उसका बहुत बड़ा एग्जाम्पल है। मैं आपको बता दूं, ये संस्था हर साल में ये जो अक्षय जी है इनके जन्मदिन के तौर पर ये संस्था स्कूली बच्चों लोग को किताबें और जो भी अन्य स्कूल के जो भी उपयोगी जो भी चीजें वो बांटने का काम करती है जरूरतमंदों को, और जरूरतमंद लोगों को जो भी अनाज वगैरह है वो वाटअप करने का कार्यक्रम करती है। तो मैं कहना चाहता हूँ हिंदू मुस्लिम से भी ऊपर मानवता का धर्म है, वो मानवता का धर्म हम सब ने अपनाना चाहिए और वही काम ये अक्षय सामाजिक संस्था कर रही है। क्या कहना चाहेंगे आज आप लोगों के माध्यम से जो कार्यक्रम है, क्या कहना चाहेंगे? मैं यही कहना चाहूँगा कि हमारे संस्था जिस तरह आज सामाजिक कार्य कर रही है उसी तरह आने वाले अभी 2 महीने में जो इलेक्शन आने वाला है, हम हमारे संस्था की तरफ से और हमारे पूरे चाल की तरफ से जो 200 इधर घर है तो सब लोगों को हम इकट्ठा करके हमारा एक ही रहेगा कि मनोहर जी रायबागे साहब को इस चुनाव में हमें जिताना है। और हमारे संस्था की तरफ से हम बहुत कोशिश करेंगे जितना जो एरिया है तो हमारे हैंडल में है और हम सबको एक ही बोलेंगे कि बस हमारा एक ही कैंडिडेट है मनोहर रायबागे सर जी। बस ये क्या कहना चाहेंगे? आज सामाजिक संस्था के माध्यम से कार्य जो किया जा रहा है, क्या कहना चाहेंगे? आपके सामाजिक कार्यकर्ता के लिए जो कुछ काम कर रहे हैं बच्चों को किताब कॉपी बैठने का ऐसे सहकार करते रहे सब। धन्यवाद।
कि ये अक्षय सामाजिक संस्था के जो सारे के सारे कार्यकर्ता है, यहाँ के रहवासी भी है, मनोहर रायबागे जी है और भारतीय जनता पार्टी के बहुत से कार्यकर्ता है। आज जो सामाजिक कार्य किया जा रहा है, ये सबसे बड़ा उद्देश्य है कि जो स्कूली बच्चे हैं उनकी पढ़ाई को वो वंचित न रहे। इस विषय को लेकर उनको किताबें बांटे गए, उनके घरों को राशन दिए गए। ऐसे बहुत से सामाजिक कार्य इनके माध्यम से किया जाता है। लेकिन आज जो सबसे बड़ी बात ये जो लोग आज सामाजिक कार्य करते हैं, अच्छी सामाजिक संस्था के माध्यम से, इस पर हमारी नजर बनी।